माझ्याकडून मी घेणार इकडून. मग जावई कसं आहे मग हाऊस पुरवतो. माझ्या मनासारखं झालं तर सगळ्याला पार्टी देणार. आपला लुक पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि नेमकं म्हणजे आम्ही यावेळी कसं अनुभवातून शिकलो. मागच्या 2 वेळी असं झालं होतं की तयार व्हायला आणि मग ते मेकअप आणि सगळं बराच वेळ जातो. सो अगोदर आम्ही वेळ घेतला आणि मग झाल्यानंतर दादांना कॉल केलाय. सो आपले जे काही फोटोग्राफर दादा ते आलेत, मी थोड्या वेळाने इंट्रोड्यूस करून देईन तुम्हाला. अगोदर आपण छान छान काही फोटोज वगैरे क्लिक करूया. नमस्कार मंडळी, तर आजच्या ब्लॉगला व्हॉइस ओव्हर मी करणार आहे. थोडं समजून घ्या, थोडं वर्षाची तब्येत ठीक नसल्यामुळे आहे ना, म्हणलं आज थोडं आपण व्हॉइस ओव्हर करूया. कारण या व्लॉगची तुम्ही सर्वजण वाट पाहता. तसे इंस्टाग्रामला खूप सारे मेसेजेस आहेत की कधी येणार आहे ताई व्लॉग, सांग आम्हाला. नव्हतोयस दादा दादा लुक थोडा चिंडाव. तर बघा, मेकअप आवरल्यानंतर आहे ना फोटोशूटला सुरुवात झाली. आणि मला यावेळेस वर्षाची कुठलीच इच्छा असं ही ठेवायची नव्हती. तिनं ज्या गोष्टी डिमांड केली ती मी फुलफिल करायचा प्रयत्न करतोय आणि खूप छान फोटो काढलेले आहेत. आणि हे सर्व फोटो आहेत ना वर्षा चौधरी ऑफिशियल या इंस्टाग्राम ID वर पोस्ट होतील, सोबत आपल्याकडे पण येतील. तर ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या फोटोग्राफ्स इथं पाहायला मिळतील. आणि अशा पद्धतीनं फोटोशूट चालू होतं आणि पुढचं तयारी आम्ही सगळी करत होतो. तोपर्यंत तिकडं सजावट असेल, बऱ्याच गोष्टी, तर ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळतील. बघा, कोणी काही म्हणो तर काही गोष्टी स्वतःसाठी करायच्या असतात आणि आपलं कुटुंब सुखी आनंदी राहण्यासाठी आहे ना त्या केलं तर त्यात काहीही वावगं नाही. तर आमच्या आयुष्यातले खूपच सोनेरी क्षण आहेत, तर त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि याच्या पाठीमागे सगळ्यात मोलाचा वाटा कुणाचा असेल तर तुमचा, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सजेस्ट केलं त्यामुळं हे सगळं करू शकलो. चालले बघा दोघींची कुठे काय अंतरायचं काय नाही ते. कोणत्या बाजूला करूया आपण? एका बाजूलाच करूया ना. बघा आमच्या फुलं नंतर डेकोरेशनला वापरू. अरे बापरे, अमृताने जेवढी लिस्ट दिली होती तेवढं सगळं घेऊन आले ते. आंबट चिंबट सगळे तर फायनली आता ना आपण आपल्या शेजारीच ताई आहेत ना, तुम्हाला या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं असेल तर त्यांच्या इथे हा कार्यक्रम ठेवला. कारण की हॉल आपला खूप कंजेस्टेड आहे त्यामुळे, आणि हे असं डेकोरेशन केलं. मला कसं वाटतं ते सांगा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा हा जो गेम आहे तर तुम्हाला तर माहिती अमृताने केला. तिच्या सगळ्या लिंक्स आणि काय जे असेल तिच्या पेजविषयीची माहिती सगळीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, इन्स्टा पेज वगैरे सगळं. आणि जर नवीन असाल तर नक्कीच एकदा तुम्ही प्रिव्हियस तिने जे माझे मेकअप केलेले आहेत ते सुद्धा जाऊन पहा, अप्रतिम करते ती. आणि त्यासोबतच अजून एक व्यक्ती आज मी नवीन इंट्रोड्यूस करते. तर आता ना इथे आतमध्ये लगबग चाललेली आहे, ते सगळं मांडण्याची वगैरे पाहू शकता तुम्ही, त्यामुळे जरासं इकडे आले आम्ही. तर आपले जे काही आजचे फोटोज आणि रील्स वगैरे असणार आहेत ज्या मी इंस्टावरती पण अपलोड करणार आहे, तर ते सगळं क्रेडिट जातं ते म्हणजे ऑब्व्हियसली दादांना. दादा तुमच्या पेजचं नाव आहे? माझ्या पेजचं नाव आहे श्री प्रोडक्शन फिल्म्स, इंस्टाग्रामवर आहे. अच्छा, तर त्यांच्या पेजची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त सोपं जाईल. जर कोल्हापूर जवळचे असाल किंवा कोल्हापुरातले असाल किंवा बाहेरचीही तुमची प्री वेडिंग असेल किंवा अदर मॅटर्निटी फोटोशूट असेल, आउटडोर इनडोर सगळ्या प्रकारची फोटोग्राफी दादा करतात. सो त्यांच्या पेजला तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार, मी तरी आत्ता पाहिलं जस्ट फर्स्ट वेळेसच आम्ही भेटलोय, खूप फ्रँकली कम्फर्टेबल, आणि ते स्वतःहून पोजेस वगैरे आपल्याला सांगतात की आपण गोंधळून जातो की कसं करायचं काय नाही. सो ते मला खूप छान वाटलं. सो त्यांचं पेज पण तुम्ही नक्की फॉलो करू. कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पाहण्यासाठी माझे जे काही फोटोज आहेत ते पण एकदा तुम्ही वर्षा चौधरी ऑफिशियलवर चेकआउट.
बघा हे मेकअप आर्टिस्ट कमी आणि घरचे मेंबर जास्त आहेत. सगळं पुढे येऊन करतात ताई. आणि श्री पण मांडू लागेल. हो अरे बापरे, श्रीच्या आवडीच्या गोष्टी आहेत सगळ्या. विराज पण आलाय की आता. श्री पुढच्या काकीनं बोलवून. आणि वर्षाची ही विश कम्प्लीट करण्यासाठी, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जेवढं काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला दिसतंय. आणि सगळ्यात मोलाचं योगदान म्हणजे अमृताताई आणि शेजारच्या आमच्या ताई आहेत ना, त्यांनी बघा किती म्हणजे लग्नात रुखवत सजवतात त्याच्या पद्धतीने एवढं छान फुलाची रांगोळी वगैरे हे प्रिपरेशन केलेली आहे. त्यांच्यात शर्यत लागली आहे की म्हणजे दादांची आणि त्यांची मुलगा होणार की मुलगी म्हणून. होय. जर दादा म्हटले वाटतं मुलगी होणार, ताई म्हणतात मुलगा. जर मुलगा झाला तर दादा ताईंना तंदूर हॉटेलला नेणार. अरे बापरे. ताई जिंकल्या. आणि जर मुलगी झाली तर ताई दादांना तंदूर हॉटेलला. माझ्या मनासारखं झालं तर सगळ्याला पार्टी देणार. तुम्हाला काय पाहिजे आता सांगून तुला काय वाटते काय होईल? मला पण मुलगीच हवी. मी तेवढा मुलगा म्हणले. आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत ना पण त्या. मुलगाच होईल असं म्हणतात सगळं. अरे बापरे ताई, मी तर प्रेडिक्शन केले बघ कसलं भारी. मुलगीच आहे त्यामुळे काही विषयच नाही. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, हा कार्यक्रम आहे ना कॅन्सल झाल्यातच जमा होता, परंतु अमृताताईंनी सांगितलं की आपण उद्याच्या उद्या करूया. तर त्यामुळे हे सगळं जुळून आलेलं आहे. आणि मला पण विश्वास बसला नाही की हे सत्यात उतरलं. किती छान आले. तर आमची सर्वांची तीच चर्चा चालू होती की बाबा अचानक ठरलं आणि नियोजन पण झालं. तर खरंच सांगतो काही गोष्टी अचानक घडलेल्या आहेत ना, खूप चांगल्या पद्धतीने होत्या. छान पैकी ताट सजवतायत आई तिकडे एकत. आणि मीरा बघा कशी छान नटली आहे ना. चॉकलेट खाती का ताई जास्त? होय बघितले. हे ठरलं तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी अरेंज झाल्या. तर बघा इथं जे साहित्य मी आणलं ते खूप म्हणजे तिला जे जे काही आवडतात ना, फळं असतील अथवा बारीक सारीक गोष्टी, त्या प्रत्येक गोष्टी मी आणायचा प्रयत्न केला. इथं मखाना सुद्धा बघू शकता तुम्ही, तिला खूप आवडतो तर तो सुद्धा मी आवर्जून आणलेला आहे. आणि जे काही फराळचे साहित्याला आवश्यक असतात ना ते आणले आहेत. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पुढे दिसेल ते म्हणजे हे बघा, डोहाळ्यामध्ये गेला ते छोटे बिस्किट आहेत ना, ते सुद्धा खूप खावेशी वाटले हे बिस्किट. आणि हे विशेषतः आंबट जे पदार्थ आहेत ना, ते स्टार फ्रूट काय असते ना, हे आंबट चिंबट जे आहेत ना, हे महाद्वारला मिळतं सगळं. परत हे शालेय जीवनामध्ये आपण खाल्लेले गोडधोड ज्या काही छोट्या छोट्या गोळ्या वगैरे असतात त्या, आणि आईनं बनवल्या ह्या चटण्या बघू शकता तुम्ही. हे लोणचे 4-5 प्रकारचे लोणचे येतं. ही जे जे काही तिला आवडतं ना ते उपलब्ध करून म्हणजे कार्यक्रमाला आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि स्पेशल करायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. काही गोष्टी आहेत ना हौशीसाठी कराव्यात. चिंचा खाण्यासाठी तरी आई ऍटलिस्ट नेक्स्ट इयर. आता बघा पुरेपूर तयारी वगैरे झालेली आहे. सर्वांनी मिळून हे डेकोरेशन किती मस्त केलं बघा. असं वाटलं हो चिंताच. हा तर मस्त झालेलं आहे. आता आता पुढचं काय, आता पूजा वगैरे आहे, फोटोशूट चालू आहे. हो इकडे 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 आमचं काय पहिलं डबा जेवण झालेलं नाही. कोल्हापूरची माहिती आहे आणि मराठवाड्यातली माहिती आहे. आणि आई तुला कसं वाटतंय? इकडे इकडे बघा, इकडे कसं वाटतं? छान वाटतं, खूप छान. मग जावई कसं आहे मग हाऊस पुरवतो. रुसलेला अंकुर आता
Smile, please. Both of smile. You look here, look here. आई तू बसून पण ते करू शकते. विरांची घालते की होय. विरू काकी नाही फळ 5 जणी होते. Please smile. एक असं बोटांना दोन दोन चंद्र इथं काय करायला लागले मला. ठेव पटीत ठेवायच्या इकडे बघ ना. तिकडे बघ की इकडे बघ. क्यूट आहे बघ की. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू. इथे बघा येतात सगळे. लुक हिअर. स्माइल. थँक्यू. इथं बघू शकता फोटोशूट प्लस ह्या जे काही रीतिरिवाज आहेत ना ते ओटी भरणं वगैरे हे कार्यक्रम सुरू झाला. खूप माझ्याकडून मी काय जरा इकडून जावायची लागल कुणाची नाही लागल. तर अचानक भयानक ठरलेला हा कार्यक्रम खूप छान पार पडत होता. आता पुढे खूप इंटरेस्टिंग आहे पुढचा पार्ट. स्माइल. वेट होल्ड. तर बघा पुढच्या पार्टमध्ये मेन क्लायमॅक्स आहे, कारण ते पिनाटा केक आणून ते आपण हातोड्याने फोडतो. त्यात जिलेबी का पेढा या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि ब्लॉग मोठा होत असल्यामुळे मला इथं थांबावं लागणार आहे. ओके. आता तू पण खा. खायचं तुला? जास्त चिंच चोर आहे बघा ही. मग अशी चिंच चोरल्या त्याची. तर सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे आम्ही हे एकदम शॉर्टबट स्वीट करायचा प्रयत्न केला आणि काकी थोडंसं उशिरानं आले तर त्यांनी पण हे वटी भरण वगैरे हे सगळं केलं. तुम्ही येणं महत्वाचं आहे. आणि आता कसं शेवट महिन्याचा संपत येतं म्हणलं. बस इथे बघा. थँक्यू. तर या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता वर्षाच्या चेहऱ्यावरचा आनंद. तर त्या आनंदासाठी हे सगळा घाट घातलेला आहे बरं का. तर आम्ही सर्वांनी मिळून खूप छान छान फोटो काढले आणि या ब्लॉगचा या कार्यक्रमात सगळ्यात मेन क्लायमॅक्स आहे ते म्हणजे मुलगा की मुलगी होणार या संबंधी जे काय पिनाटा केक आणला होता आणि त्यामध्ये काय निघतं कसं गुन्ह्याबाजी प्रेडिक्शन होतं ते बघायला विसरू नका नेक्स्ट पार्ट मध्ये. 6, 5, 4, 3, 2 नवखीचा